गोकुळशी संलग्न 410 दूध संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याबाबत बजावलेल्या नोटिसांमुळे संस्था सभासदांमध्ये अस्वस्थता आहे। पोट नियमानुसार संस्थांना नोटिसा पाठवल्या असल्या तरी कायद्याची अंमलबजावणी करताना त्याला व्यवहाराची सांगड घालून त्या संस्थांना न्याय द्यावा अशी मागणी गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, माजी संचालक डॉक्टर चेतन नरके आणि अंबरीश घाटगे यांनी प्रशासकांकडे केली। त्याबद्दलचं निवेदन गोकुळच्या प्रशासकांकडे देण्यात आलं। राज्य शासनाच्या द्विसदस्यीय समितीच्या अहवालानुसार विभागीय उपनिबंधक दुग्ध यांनी गोकुळच्या 410 दूध संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत। या संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील केल्यावर गोकुळच्या प्रशासनानं नैसर्गिक न्याय तत्वानुसार निर्णय घ्यावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं। त्यानुसार गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांनी त्या 410 दूध संस्थांना सभासदत्व रद्द का करू नये अशा आशयाच्या नोटिसा बजावल्या आहेत। या संस्थांनी गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह अन्य माजी संचालकांची भेट घेतली। त्यानंतर सौभाग्यवती शौमिका महाडिक, डॉक्टर चेतन नरके आणि अंबरीश घाटगे यांनी आज गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांची भेट घेतली। दूध संस्थांच्या पाठबळावरच गोकुळ दूध संघ उभारला आहे। कोणतीही सहकारी संस्था पोट नियमानुसार चालते, पण दुर्दैवानं मागच्या काळामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांनी त्या पोट नियमांची पायमल्ली करून काही संस्थांना सभासदत्व दिलं। त्यामध्ये त्या संस्थांची कसलीही चूक नाही, पण पोट नियम डावलल्यामुळं आता त्यांच्यावर कारवाई होत आहे। पण अशा दूध संस्थांना दुय्यम किंवा ब वर्ग सभासद म्हणून कायम ठेवता येईल का आणि भविष्यात नियम आणि अटींची पूर्तता करून त्यांना पुन्हा सभासद होण्याची संधी देता येईल का याचा विचार करावा अशी विनंती प्रशासकांना केल्याचं शौमिका महाडिक यांनी सांगितलं। या संस्थांशी चर्चा करून त्यांचे खुलासे, आता फक्त नोटीस पाठवलेली आहे, कुठली कारवाई केलेली नाही आहे। त्यामुळे खुलासा देऊन चर्चेअंती काहीतरी निर्णय घ्यावा। त्यामध्ये आम्ही असं पण म्हटलेलं आहे की या संस्थांचं जर दूध आपल्याला येत असेल तर पूर्वी उपविधीमध्ये, म्हणजे अजूनही ती तरतूद आहे उपविधीमध्ये गोकुळच्या, की तुम्ही संघाचे सभासद राहू शकता। तुम्ही 50 लिटरच्या आत जरी दूध पुरवठा करत असाल तरी सुद्धा तुमचे आर्थिक व्यवहार हे संघाशी राहतील, पण तुम्ही ब वर्ग सभासद म्हणून राहाल तिथे आणि मतदानाचा अधिकार इतक्यात देता येणार नाही। हा उपविधी संघाचा आहे, तो आज झालेला नाही आहे, तो खूप पूर्वीपासून झालेला आहे। आणि मला असं वाटतं की त्यामुळंच आज गोकुळ इतका मोठा झालेला आहे, कारण तो या अटी नियमांना धरून आजपर्यंत गोकुळनी त्याची वाटचाल केलेली आहे। दरम्यान गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती एकसंघ असल्याचं महाडिक आणि नरके यांनी स्पष्ट केलं। काही लोक महायुतीमध्ये नवे आहेत आणि उत्साही आहेत। नेत्यांना खुश करण्यासाठी ते अनावधानानं काहीतरी बोलून जातात, पण महायुती म्हणून आम्ही भविष्यातील वाटचाल यशस्वी करून दाखवू असं सौ महाडिक म्हणाल्या। यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव, प्रमोद पाटील यांच्यासह संस्था प्रतिनिधी उपस्थित होते।